कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालायचा. कांदा गुलाबी होऊ द्यायचा. इथे कांदा गुलाबी पण झाला आणि ब्राऊनही झाला. आता एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. आलं लसूण जिरे मिरचीची पेस्ट टाकायची. पाव चमचा हळद टाकायची. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. थोडी कोथिंबीर घालूयात. रात्री सोयाबीन भिजवून मीठ टाकून शिजवून घेतले. आता ते घालूयात. आणि सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स असतात. चवीनुसार मीठ घालूयात. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. चांगलं मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवूयात. बघूयात मस्त वाफ आलेली आहे. चवीनुसार साखर घालूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवूयात. एक वाफ आणूयात. मस्त वाफ आलेली आहे आणि आता कोथिंबीर घालूयात. सोयाबीनची उसळ तयार झाली.